काय खालात रे? पान पान खाला, भजी नाही खालात? काय बाबू बघा सुरुवात केलात ना तळू? कांदा भाजी, फक्त कांदा भाजी आहे ना आपल्याकडे? नमस्कार मित्रांनो, मी सनी बाले आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आत्ताच सध्या मी माझ्या गावी ओविये या ठिकाणी आहे. आणि आता मित्रांनो, आमच्या गावी ओविये या गावी आज मालवणी दहिकाला हे उत्सव आज साजरी करणार आहे. वार्षिक दहिकाला उत्सव आज साजरी करणार आहे. आणि या निमित्ताने मी आज या तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे दहिकाल्याची. तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे बघा, तुम्हाला काही यायला भेटलं नसेल या कार्यक्रमाला तर तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारे बघा, मला व्हिडिओला कमेंट करा आणि तुम्ही मला सांगा ही व्हिडिओ कशी वाटली. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आपल्या जेवी कार्यक्रम असतात गावी तर तुम्ही प्रत्येकाने काही नसो किंवा 2 दिवस सुट्टी काढून तरी नक्की यावे. कारण की हे कार्यक्रम तुम्हाला कधी लाईफमध्ये कुठे बघायला भेटणार नाही. कारण तुम्हाला ही स्वतः आवड लागेल, तशी मला आवड लागली आहे गावची. हे कार्यक्रम साजरी करायचे आपल्या दहिकाला बोला महाशिवरात्रीसाठी तुम्ही गावी या, आतुरतेने गावी या, कारण खूप मजा असते गावी. तर आजचा कार्यक्रम काय आहे ते मी माझे हे काका सीताराम काका सांगतील तुम्हाला. आता सुरू होणार आहे काही मिनिटातच. मी सकाळची थोडी तुम्हाला झलक दाखवली, तर आता मी इकडे स्टॉल बिल फिरणार आहे. त्याच्यानंतर काय काय कार्यक्रम आहे ते काका सांगतील. सांगा काका. अब्दागीर म्हणजे श्री स्वयंभू रामेश्वर प्रसन्न याचा मोठा अब्दागीर बनवून आणला. आता कसालच्या पुलावरून काल पर्यात मंदिरात आणला. मंदिरात मग त्याची पूजा वगैरे झाली, जेवण झाला आणि वगैरे रात्री आम्ही भजन केला. अब्दाजी घेऊन आले ना, आनंद परब काका आहेत ते, हे डोंबिवलीला राहतात, मी राहतो तिकडे. तर ते तिकडून मुंबईवरून घेऊन आले बघा. म्हणजे किती आपले माणसांना आवड आहे बघा, आपल्या काकांना आवड आहे आपल्या देवाची. तर ते मुंबईवरून खास ते घेऊन आले. म्हणजे विचार करा, त्यांनी अब्दागीर आणल्याने बनवून आणल्याने. कार्यक्रम आता सुरुवात होणार आहे. आता म्हणजे पहिली पालखी फिरवणार, पहिली रात्री 12 वाजता पालखी फिरणार. पालखी फिरल्याच्या नंतर जत्रा दहिकाला म्हणजे नाटक चालू झाल्याच्या नंतर परत संपल्याच्या नंतर दहीहंडी म्हणजे अंडी बांधतात. ती अंडी संकासूर आणि ब्रह्मदेव म्हणजे विष्णू फोडतात अंडी. तर मग त्या दहिकाला संपला. मग ओट्या चालू होणार आहे. माहेर वसनी येऊन ओटी वगैरे भरणार, काय करणार. वर्ष सालाबाद प्रमाणे एकच वेळ ओटी भरूचा काम असतात. ओके. तर ही तुम्हाला मी व्हिडिओ पूर्ण दाखवतो आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लास्टपर्यंत दाखवतो व्हिडिओ, काही मध्ये ब्रेक घेत नाही. तर व्हिडिओ लास्टमध्ये तुम्ही बघा. व्हिडिओ आवडली व्हिडिओ आवडली तुम्हाला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या पहिल्यांदा बघता त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दिला ना, बेल आयकॉनला क्लिक करा. कारण तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येणार. ओके, चला तर आपण देवळाकडे जाऊया. चला. तर मित्रांनो, मी आता देवळाजवळ आलेलो आहे आणि आता वाजलेत 7:30. स्टॉल लागलेले आहेत, सुरुवात झाली इकडे. सगळे मंचुरी बोला, ते खेळण्यांची लहान मुलांसाठी आईस्क्रीम आणि सगळे कांदा भजी स्पेशली स्टॉल लागलेले आहेत. तर आता इकडे आपण स्टॉल फिरूया. सुरुवात करतो, पहिला आईस्क्रीमचं स्टॉल आहे तिथून सुरुवात करून मी लास्टला तुम्हाला देवाचं दर्शन दाखवतो, आपल्या रामेश्वर देवाचा. ओके. थंडी में आईस्क्रीम. हा, नमस्कार काका. नमस्कार. काय मंचुरी आहे, नूडल्स होय ना. दुर्गा माऊली हे बघा, दुर्गा माऊली चायनीज कॉर्नर. कट्टा बनविलात. अरे वा.
नूडल्स खातो आम्ही नूडल्स. आता काय मागवतो मागवलं मंचुरी. अजून काय मागवलं मंचुरी मागवलंय. नमस्कार बरं ना. कशी दिली सगळी खेळणी काका. नाही कुठचा घ्यायला गेलो गाडी हेलिकॉप्टर घ्यायला गेलो तर 100 पासून सुरुवात. हे बघा हेलिकॉप्टर आहे कार्स आहे छोट्या छोट्या. वर्धम मिठाई यांच्याकडे भेट देऊया. कशा आहेत बाकी बरे ना. हे तुम्हाला दरवर्षी इथे आणि ह्याच जागेवरती भेटणार एकाला असू दे त्या टायमाला. हे बघा आता कसं दिला खाजा काका 50 रुपये. आणि हे चुरमुरे लाडू 10 रुपये. शेंगदाण्याचे लाडू 60 रुपये. शेवाचे लाडू 50. आणि हे तिळाचे काळे तिळे कसे दिले 40 रुपये. आणि हा खाजा ना गाली कसं दिला 50 रुपये. अजून लावूचा ना. कांदा भजी बिजी झाली की नाही. चालू आहेत आता थोड्या वेळात सोडतील. आता सोडायला सोडतील. सोडायला ते बघा कशी दिली प्लेट 40 रुपये स्वस्त. 40 रुपये स्वस्त आपल्या ना? दुकानात स्वस्त आहे. अरे वा बघतो जरा जाऊन तळतात ते कसे. हो कांदा भजी या घ्या खावा खावा. हा तुम्ही काय चाय बनवताय. हा बनवा स्पेशल चाय ना. हे तर मी तळताना दाखवूया आपण मस्त. पानपट्टीवर गोड पान तिखट पान सगळे भेटले ना. भेटणार. अरे वा. आणि आपला मिठाई तर खाते तिकडे. हो येतात देतात. नमस्कार आजोबा. तुम्ही खाजा दिलात. खाजा कशी दिली खाजा 50 रुपये ना. कुठून आला तुम्ही आता सुकळवाड दिलात. थँक्यू. सुपारी फोडतायत. अरे वा वा. हो का बाबा गाडी गावकर मिठाईवाल्यांकडे येले मी. या कसा दिला शेंगदाणा लाडू 50 रुपये. बंगाली खाजा 40 रुपये ना. 40 हा 40. अरे वा चांगला आहे मग. आणि आता या टायमाला अंगणेवाडीला पण लावणार ना. आता दरवर्षी आता यांचा अंगणेवाडीला पण स्टॉल असतो हा. तर नक्की भेट द्या. नाही तर मला भेट द्या. मी तुम्हाला यांच्या स्टॉलकडे घेऊन जाईल बरोबर ना बाबू. हा काकी बरं बरं. काय खाजा बिजा घेऊन बसलंस ना. कशी दिली खाजे 50. आणि हे वाले 40 आणि 50. आणि तुझ्याकडे ओटी पण आहे. आणि ही काकी तुम्हाला इथेच भेटणार ह्या जागेवरती. तुम्हाला मी दरवर्षी आणि दर प्रोग्रामला सांगतो. आणि हे बघा ही मगाशी खात होता भजी खात होता. खाताना घेतली तिथं. हे बघा मंचुरी खात होता. काय होतं बरं ना. तुम्ही दुपारी पण बसलात सकाळपासून बसलात तुम्ही. दुपारी गेलेलात ना. पोटी घेऊन बसलात. आणि हे वेलची केळी ही आपली घराकडची आहेत ना. कशी दिली डझन 50 रुपये. अरे वा. हा बरं आहे ना. पोटी घेऊन बसला. होय होय हो पोटी हो आजी. शेंगदाणे चणे हे बघा इथे बसले आहेत घेऊन. इथे पण ओटी घेऊन बसले आहेत. ओटी घेऊन बसले. धन्यवाद. मस्त मस्त. गावा केल्यावर भजी तर खाऊ कोई नाही ऐकायला. तर मित्रांनो आता स्टॉल फिरून झाले माझे. तर मी आता मंदिरात चाललो आतमध्ये. तर तिकडे तुम्हाला रामेश्वराचं दर्शन दाखवतो. ओके. त्याच्यानंतर दशावतार नाटक गोरे दशावतार नाटक मंडळ हे आलेलं इकडे. थंडी लागते रे बाबा. अजून थंडी सुरुवात नाही झाली अजून. हा जसं रात्र होत तसं थंडी लागत. बरोबर आहे. तर आधीपासूनच तयारी करून ठेवला तुम्ही. बरोबर. शेकोटी हे पाहिजे अजून नंतर तसं आपल्याला सकाळ काढूची आहे. म्हणून बरं झालं बनवलं तुम्ही. येतो मी पण तुमच्या नंतर कंपनी देऊ. हा तो पण शूटिंग घेते अजून काय काय. हे खालात भजी बिजी खालात की नाही काय अजून वेळा. अच्छा आता अच्छा अच्छा.
मानाच्या खुनी आणि मर्यादी सोसली कसा एका प्रोग्रामचा सहकार्य हेच गाजलेलं आहे आणि ते काय ह्या काळक्याच्या वाचनावर निधी लावून माताने वाटली पुरा करून देतो त्याप्रमाणे ते आज घालतो आणि पंचकार भात काढतो त्याप्रमाणे वचन दिला तो मार्गदर्शक हा
तर मित्रांनो, आपला ओळिये गावचा, आमच्या ओळिया गावाचा वार्षिक दहिकाला उत्सव 2024 हे छान तऱ्हेने पार पडलेला आहे. आणि मस्त या टायमाला पण खूप असे पब्लिक आलेले, मुंबईवरून खूप माणसं आलेले आमच्या ओळ्या गावची. आणि गाडग्या फोडल्यानंतर मेन दहिकाला साजरी होतो. तर ही माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. आता लास्टला गाडग्या फोडल्या म्हणजे हा व्हिडिओ समाप्त झाला माझा आत्ता. तर मी तुम्हाला माहिती असतील की माझ्या व्हिडिओमध्ये स्टार्ट टू एंडपर्यंत दाखवतो. म्हणजे व्हिडिओ जेव्हा देवळातले आमचे कार्यक्रम असतात ना, ते मी स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत दाखवतो. मी तुम्हाला मिस काहीच करत नाही, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल कार्यक्रम कसे होतात आपल्या गावी ते. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर माझ्या व्हिडिओला पहिला तुम्ही लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ. आणि चॅनलला तुम्ही माझ्या पहिल्यांदा बघता, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे मी जेव्हा नवीन आपल्या गावचे व्हिडिओ दाखवेल ना, तर तुम्हाला नोटिफिकेशन पहिला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येणार. ओके, तर चला आता वाजलेत 7:30 आणि फार झोप येते. काय थंडी होती माहिती आहे, कारण मला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवायची असते, म्हणून मी पूर्ण रात्रभरसून सकाळपर्यंत मी थांबलो तिकडे. ओके, चला मग आता आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, टेक केअर. हे बघा, हे आता सगळे खाजा लाडू घेतलेत वाटायला मुंबईला सगळ्यांना.